वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे पूनम. तर आजचा व्लॉग हा स्पेशल व्लॉग असेल. मी तुम्हाला बोलले होते की माझे व्लॉग येत नाहीत भरपूर दिवस, कारण आम्ही एका नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे. लेडीजचे कुर्ती, ड्रेस, जीन्स ह्या सगळ्या गोष्टींचा स्टार्टअप केलेला आहे, म्हणून आमचे व्लॉग येत नव्हते. तर आता आम्ही चाललो स्टॉलच लावायला. आम्ही सॅटर्डे संडे द्रोणागिरीला आमची गाडी लावतो, गाडीमधूनच आम्ही सेल करतो. आणि हे आणि मी आम्ही दोघंजण सॅटर्डे संडे जातो, आणि जे आमच्या ओळखीचे आहेत ते घरूनच घेऊन जातात. आणि जे आम्ही मग बाकीचे दिवस 2 दिवस ह्यांना पण सुट्टी नसते, मग आम्ही सॅटर्डे संडे इकडे द्रोणागिरीमध्ये लावतो. ह्याच कारणामुळे आपले व्लॉग येत नव्हते, कारण थोडी सुरुवात. आणि मी अजूनपर्यंत ऑनलाईन स्टार्ट नाही केलं आहे, कारण थोडा कुरिअरचा प्रॉब्लेम येतो आहे. ते पण स्टार्ट करीन थोड्या दिवसांनी. पण सध्या आता आम्ही इकडून घरून पण करते, स्टॉल लावते. तर कुठे स्टॉल लावते तो मी तुम्हाला आज दाखवेनच. हा आमचा 4 फाटा आहे, पण संडेला इथं खूप गर्दी असते, म्हणून गाडी लावणं पॉसिबल होत नाही. खूप ट्रॅफिक जाम होते, म्हणून मग आम्ही द्रोणागिरी आहे ना तिकडे लावतो आमची गाडी. सॅटर्डे संडे तिकडे असते. फायनली आपला स्टॉल लागलेला आहे. ही देवकृपा आहे, त्याच्या अपोजिट पहिलं इथे आम्ही गाडी लावतो. त्या दिवशी आम्ही तिकडे लावली होती, जो रिक्षा स्टँड आहे ना तिथे, म्हणजे तो महाराष्ट्र स्वीट्सवाला आहे. पण प्रॉब्लेम काय झाला की रिक्षा स्टँड आहे म्हणून रिक्षावाले आम्हाला लावून देत नाही. ते बोलतात आमचा रिक्षा स्टँड आहे, कळू दे, म्हणून आम्ही तिथे नाही लावले. समोर लावला, समोर तिथे पण फुलांचा दुकान आहे, तो पण लावून नाही देत. पण म्हणजे आपलीच माणसं आपल्याला लावून नाही देत. पण आम्ही तरी पण उतरलो आहे, बघूया काय होते ते. आणि आम्ही गाडी लावतो ह्या साईडला. फायनली आता आम्ही घरी आलो आहे स्टॉलवरून जस्ट. आता खरी कसरत नंतरची आहे. प्रत्येक पिशवी खोलून, प्रत्येक ड्रेस सगळं प्रॉपर घडी करून मग ठेवायला लागतात, कारण तसे ठेवून चालत नाही. आणि ते पण मदत करतात, आरव मदत करतो. आणि आता आम्ही जस्ट आता आले, भात वगैरे केला आहे, आता जेव. तरी अर्ध्या अधिक आम्ही असं काम मी घरातलं मोस्ट ऑफ आटपून जाते, कारण यायला उशीर होतो. कधीतरी कस्टमर नसतात, कधीतरी असतात, पण ठीक आहे चालायचं. पण स्टार्ट तर केलं आहे ॲटलिस्ट. आणि मी खरं तर मला जायचं नव्हतं स्टॉलवर बाहेर, पण ह्याच्यासाठी हिंमत मला आरवनी दिली, माझ्या मुलांनी, की मम्मा जर तू बाहेर नाही पडलीस तर लोकांना आपला कपडा काय आहे, कसा आहे, तो कसा करणार. ते तर बोलत होते, त्यांची फुल तयारी होती की नाही आपण जायचं. पण माझं कुठंतरी मन खात होतं की नाही, मी कधी ह्या गोष्टी केल्यात नाही, हे नाही. पण आज आरवमुळे मी खंबीर उभी राहते. आणि खूप त्याचं मला प्राऊड आहे की माझा मुलगा मला सांगू शकतो, तो लहान असून पण. म्हणून मी खूप प्राऊडली आता मी बिंदास जाते, काही नाही वाटत मला. आता 3-4 वेळा तर आम्ही जाऊन 2 संडे झाले, 3 सॅटर्डे मध्येच आम्ही नव्हतो गेलो, म्हणून खूप मस्त बरं वाटते. तर अजून आता तुम्हाला नंतरची कसरत काय ती दाखवते. जेवण बिवण आटपून भांडी सगळी झाली आहे. आता खरी कसरत. प्रत्येक पिशवी आम्ही खोलतो आणि प्रत्येक पिशवीनंतर सगळे प्रॉपर घडी करून पुन्हा ड्रेस ठेवतो, कारण का नेक्स्ट टाईम पुन्हा आपल्याला विकायचं असतो, असंच ठेवून नाही चालत. मग ही खरी कसरत आहे. कस्टमरला खोलून दाखवल्याशिवाय त्यांनाही आपला कपडा कसा आहे काय आहे समजत नाही ना. म्हणून मग सगळे हर एक पीस त्यांना खोलून आम्ही साईज वाईज केलेत. प्राईज पण वेगवेगळे, पण साईज वाईज केलेत, म्हणजे आम्हाला दाखवताना कस्टमरला बरं पडतो, कारण आम्ही गाडीत सेल करतो ना. हे आता 3XLची पिशवी खोललेली आहे आम्ही. आता हे व्यवस्थित सगळे घडी करून ठेवायला लागतात, त्याशिवाय काय आपण असं ठेवू शकत नाही ना, कारण मग नेक्स्ट टाईम आपल्याला विकायला पण बरं पडतं. असेच ठेवून मग तो कपडा तसाच राहिला की कस्टमर घेत नाही. हा बघा, हा पण आम्हाला मदत करतो, हळूहळू ठेव. म्हणजे आमच्या तिघांची पण मेहनत आहे, माझी एकटीचीच नाही. ते पण मदत करतात, आरव पण मदत करतं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत माझ्यासाठी. फायनली सगळं आम्ही तिघांनी आटपून घेतलं आहे. पिशव्या सगळ्या जागे गेलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. हे दोघं मदत करतात, म्हणून सगळं पॉसिबल आहे. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.
नेक्स्ट टाईम कधीतरी आहे ना वेळ भेटला तर तुम्हाला पण दाखवेन. पण सध्या मी अजून ऑनलाईन चालू नाही केलं आहे म्हणून मी दाखवत नाही आहे. ऑनलाईन चालू केलं कारण मला जरा कुरिअरचा प्रॉब्लेम होतो आहे म्हणून मी ऑनलाईन नाही चालू केलं आहे. ऑनलाईन चालू केल्यानंतर नक्की तुम्हाला प्रोडक्ट पण दाखवेन काय काय आहेत ते माझ्याकडे.